नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मेष राशीचं मार्च 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. तुमच्या राशीच्या म्हणजे मेष राशीच्या धनस्थानात द्वितीय स्थानामध्ये गुरु जो ग्रह आहे तो भ्रमण करतो आणि तो मार्गी आहे. अतिशय चांगल्या प्रकारची ही गोष्ट आहे. आर्थिक संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या या महिन्यामध्ये मार्गी लावू शकतील. तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, ही सुद्धा तशीच पाहिली तर चांगली गोष्ट आहे. मात्र इथे एक गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, ती म्हणजे तुमच्या व्ययस्थानामध्ये बरेचसे ग्रह आहेत ते एकत्रित आलेले आहेत. रवीसुद्धा येणार आहे, शनीसुद्धा येणार, तिथे बुध शुक्रसुद्धा असणार आहेत, नेपच्यूनसुद्धा असणार आहेत. बुध शुक्र दोन्ही जे ग्रह आहेत हे वक्री होणार आहेत. आणि अर्थातच रवी राहू युती, ज्याला आपण ग्रहण कालावधी म्हणतो, तो सुद्धा तुमच्या व्ययस्थानात होणार आहे. तर एकंदरीत त्याचा सर्वाचा प्रभाव परिणाम तुमच्या राशीकरता कशा प्रकारे होणार आहे, सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, गेल्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये तो वक्रीसुद्धा होता. अर्थात त्याचे परिणाम तुम्ही अनुभवलेले असते. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे बुध, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, 15 तारखेनंतर हा जो बुध आहे तो वक्री होणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तरी हा संपूर्ण महिना हा तुमच्यासाठी बराचसा तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. थोडंसं धकल्या भागल्यासारखं सुद्धा वाटेल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. तसं जरी पाहिलं तर तुमची जी रास आहे ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह आहे. एका जागेवरती बसणारी नाही आहे. एखादी गोष्ट मनात आली तर ती जिद्दीने पूर्ण करायची, पूर्ण शक्तीने पूर्ण करायचा, हा जो भाग आहे हा भाग तुम्हाला ह्या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात दिसून येईल. अर्थात गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही याचा प्रत्यय घेतला असेल. खास करून फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचं फिरणं, भटकणं किंवा काम करणं जास्त झालं, पण ते काम पूर्णत्वाला गेलेलं नसेल. या महिन्यात थोडासा तुम्हाला त्याचा अनुभव चांगला मिळेल. इथे एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करणारा जो बुध आहे, हा बुध थोडासा तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. कारण स्ट्रेस टेन्शन या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात जाणवेल. काळजी घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या हातात असलेली तुम्ही कामं पूर्ण करा, परंतु आउट ऑफ द वे जाऊन किंवा रिस्क घेऊन कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करू नका. तुमची जी रास आहे या राशीमध्ये हाच थोडासा कधी कधी प्रॉब्लेम येतो. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊन कधी कधी अंगाबाहेरची कामं तुम्ही स्वतःच्या जबाबदाऱ्या घेता आणि त्यामुळे कधी कधी त्याच्यामध्ये फसून जाता. तर लक्षात घ्या, या महिन्यामध्ये अशाच प्रकारचा काही ट्रॅप होऊ शकतो. अशाच प्रकारामध्ये तुम्ही अडकू शकता. काळजी घ्या. अशा कुठल्याही प्रकारची वचनं, कमिटमेंट, प्रॉमिसेस कोणालाही देऊ नका. ही जे तुमच्या अंगाबाहेरची आहे, जी तुमची नेहमीची कामं आहेत की जी कामं तुमची अडकलेली आहेत, ती मात्र जरूर हाती घ्या. ती पूर्ण होताना दिसेल. अर्थात त्याकरता सुद्धा थोडीशी धावपळ, मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसेल. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे धनस्थानाबद्दल किंवा तुमच्या आर्थिक स्थैर्याबद्दल विचार करायचा झाला तर तुमच्या धनस्थानाचा तुमचा जो धनेश आहे शुक्र, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आणि दिनांक 2 तारखेनंतर तो वक्रीसुद्धा होणार आहे. राशीचा जो पंचमेश आहे रवी, जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय 15 तारखेनंतर, हा सुद्धा तुमच्या व्ययस्थानात जाणार आहे. आणि राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. आणि राशीचा जो लाभेश आहे शनी, जो की तुमच्या लाभस्थानातच भ्रमण करतोय. या महिन्याच्या 30 तारखेनंतर तो तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. म्हणजे तुमच्या राशीला 7.5 सुद्धा येणार आहे. तर एकंदरीत या महिन्याबद्दल सांगायचं झालं, या महिन्यामध्ये आर्थिक संदर्भात तशी काय काळजी करू नका. आर्थिक म्हणजे तुमचे व्यवहार असतील ते सुरळीत येतील. तुमची आर्थिक येणी आहेत ती सुद्धा व्यवस्थित राहतील. फक्त इथे एकच गोष्ट थोडी महत्त्वाची आहे, ती म्हणजे तुमचे खर्च. तुमची जी रास आहे खर्च करण्यास सगळ्यात पटाईत आहे किंवा खर्च तुमचे लगेच होऊन जातात. म्हणजे खर्च करताना तुम्ही मागे पुढे बघत नाही. अर्थात तुमची इन्कमसुद्धा तशी चांगली असते, परंतु या महिन्यामध्ये या गोष्टीवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील की खर्च कुठे कधी कसे खर्च करावे. कारण पैसे तर येतील, परंतु खर्च केल्यामुळे पैसे आलेल्याचे ते सेव्हिंग होणं हा प्रकार होणार नाही. या संदर्भात काळजी घ्या. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर नीट जपून करा. कारण तुमच्या व्ययस्थानामध्ये रवी राहू युती होणार आहे. तुम्हाला तुमच्यासमोर अशा प्रकारच्या काही घटना घडामोडी होतील की ज्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये अलगद गुंतून जाल. अशा प्रकारचे काही ट्रॅप होतील की त्याच्यामध्ये तुम्हाला वाटेल की हां, ही गोष्ट आपण करू शकतो, म्हणजे शेअर मार्केटमध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकतो आणि नेमकी तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर गोष्टी तुमच्या विरोधात जातील. अशा प्रकारचा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात येईल किंवा ज्याला आपण रिव्हेंज ट्रेडिंग म्हणतो, हा रिव्हेंज ट्रेडिंगचा भाग तुमच्या राशीला जास्त दिसून येतो. तर या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची. तर एकंदरीतच आर्थिक इन्कम तुमचं चांगलं राहील, परंतु खर्च किंवा गुंतवणूक याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबरचे सुद्धा तुमचे नाते व संबंध चांगले राहतील. त्याबाबतीत तशी काय काळजी करू नका. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे थोडासा प्रॉब्लेम येईल.
कारण थोडंसं मतभेद होणं, एकमेकांबद्दल थोडंसं संशयाचं वातावरण तयार होणं आणि गोष्ट टोकाच्या होणं किंवा ब्रेकअपपर्यंत पोहोचणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या महिन्यात येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तर या संदर्भात काळजी घेणं फार महत्त्वाचं राहील. गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड होऊ शकतील, काळजी घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. छोट्यात छोटी गोष्टीकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका, डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांनी सुद्धा या महिन्यामध्ये काळजी घेणं गरजेचं राहील. म्हणजे तुम्ही जे काय तयारी केलेली असेल, आता सध्या परीक्षेचाच मौसम आहे आणि जर का तुम्ही खूप कॉन्फिडन्स असाल आणि कॉन्फिडन्स राहून तुम्ही अगदी बिंदास्त असाल तसं करू नका. एफर्ट देणं गरजेचं आहे, कारण कालावधी थोडासा फसवा आहे. नेहमीपेक्षा तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागतील, नाही तर तुमचे अंदाज चूक शकतील, गोष्टी तुमच्यासाठी कॉम्प्लिकेटेड होऊ शकतील. याचप्रमाणे मेष राशीचे अशा व्यक्ती की ज्यांची संतती आहे त्यांनी सुद्धा संततीच्या संदर्भात थोडीशी वेगळे अनुभव येतील. संतती थोडीशी वेगळी वागते आहे किंवा विचित्र वागते आहे, त्यांच्या नेहमीच्या वागणुकीत तुम्हाला बदल दिसतो आहे, अशा प्रकारे सुद्धा काही अनुभव येतील. तर त्याकडे थोडंसं करडी नजर ठेवणं गरजेचं राहील. गोष्ट फार महत्त्वाची राहील. एकंदरीत या सर्व गोष्टीकडे तुम्हाला लक्ष देणं या महिन्यामध्ये महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले असे त्रास काही कव्हर करू शकतील की ज्याचं रिझनिंग होणार नाही, ज्याचं कारण नेमकं समजणार नाही, किंवा त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येतील. तर थोडंसं काळजी घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा काही वेगळ्या प्रकारे, कारण तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे शनी, जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, साधारण 30 तारखेनंतर तो तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि म्हणजेच तुमची जी राशी आहे ती 7.5मध्ये येणार आहे. तर येणाऱ्या जे वर्ष असतील त्या संदर्भात आत्तापासूनच काळजी घेतलेली महत्त्वाचं राहील. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे असे निर्णय घेऊ नका की जे तुमच्या अंगाशी येऊ शकतील. जरी तुम्हाला आता वाटत असेल की गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड आहेत किंवा तर थोडंसं सहन करा. कॉन्फिडन्सवरती गोष्टी जाऊ नका. लक्षात घ्या, 7.5मध्ये तुमचा कॉन्फिडन्सच खाली येतो. सरळ सरळ राहणं गरजेचं आहे, ट्रान्सपरंट राहणं गरजेचं आहे, समोरासमोर चालणं गरजेचं राहील. थोडंसं वेगळ्या वाटेने गेला तर फसण्याची शक्यता जास्त राहील. याचा प्रत्यय तुम्हाला ह्या महिन्यामध्ये येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. अलर्ट राहा, नाकासमोर चाला आणि ट्रान्सपरन्सी जास्त ठेवली तर गोष्टी जास्त काही कॉम्प्लिकेटेड होणार नाहीत. या गोष्टीकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण आहे. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 2 तारखेला बुध, राहू आणि नेपच्यूनची युती तुमच्या व्ययस्थानामध्ये येणार आहे. म्हणजे या महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला थोडेसे धक्के मिळायला सुरुवात होते. थोडंसं तुम्हाला जाणीव येईल की येणारा कालावधी नेमका कशा प्रकारचा असेल. तर साधारण या म्हणजे दिनांक 2 तारखेच्या आसपास म्हणजे कोणाला काही तुम्ही कमिटमेंट दिलेली असेल ती पूर्ण करता येणार नाहीत, किंवा गोष्टी आधी काही तुम्ही कॉम्प्लिकेट केली असेल किंवा रिस्क घेतलेली असेल तर आता त्या थोड्याशा अंगाशी येऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. ही गोष्ट तुम्हाला त्रासदायक होऊ शकेल, तर थोडंसं अलर्ट राहा. ही गोष्ट फार महत्त्वाची राहील. दुसरं म्हणजे दिनांक 8 तारखेला रवी आणि मंगळाचा त्रिकोणी योग होणार आहे. आता हा 8 तारखेला रवी मंगळाचा होणारा त्रिकोणी योग जो आहे हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील. या दरम्यान अडकलेली कामं तुम्ही हाती घेऊ शकता. कुठून ना कुठून तरी गोष्टी तुमच्यासाठी फेवरेबल होतील, त्या गोष्टी मार्गी लागतील, काही चांगले लाभ मिळू शकतील. तुमचे जे मित्रपरिवार असतील त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळतील, काही अचानक लाभ चांगल्या प्रकारचे मिळू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये सुद्धा नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात या दरम्यान नॉर्मल होतील. तर हा कालावधी तुमच्यासाठी नक्कीच चांगला राहील आणि त्याचे अनुभवसुद्धा तुम्हाला चांगले मिळतील. याचप्रमाणे दिनांक 11 तारखेला बुध आणि शुक्राची जी युती आहे तुमच्या व्ययस्थानामध्ये होणार आहे. अर्थात ही जी युती आहे तशी पाहिली तर फायदेशीर राहील. खास करून तुम्हाला गुंतवणुकीच्या काही संधी मिळू शकतील, परंतु गुंतवणूक कशी करायची, कशा प्रकारे करायची हा सुद्धा भाग तेवढाच महत्त्वाचा आहे. तर या संदर्भामध्ये सुद्धा जर का तुम्ही थोडंसं त्या संदर्भात विचार करून गुंतवणूक केली तर ती बरी पडेल. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. रवी आणि शनीची युती तुमच्या व्ययस्थानात होणार आहे, तुमच्या लाभस्थानात होणार आहे दिनांक 12 तारखेला. आता ही जी युती आहे, युती आर्थिक संदर्भात थोडेसे त्रास निर्माण करू शकेल. लक्षात घ्या, ह्या युतीमध्ये आणखीन एक गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड होऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. कागदोपत्री व्यवहार किंवा सरकारी कामं या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. तुमचे जे मोठे भावंड असेल त्यांच्यावर सुद्धा नातेसंबंधामध्ये थोडंसं तणाव एक निर्माण होईल. या बाबतीमध्ये अलर्ट राहणं गरजेचं राहील. 17 तारखेला होणारे रवी राहूची युती या संपूर्ण महिन्यामध्ये अतिशय महत्त्वाची आहे आणि अशुभ फलदायी सुद्धा आहे. लक्षात घ्या, रवी राहूची युतीमध्ये रवी राहूची युती म्हणजे ग्रहणाचा जो प्रभाव असतो तो तुमच्या व्ययस्थानामध्ये पाहिला जाईल. काळजी घ्या.
ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. या दरम्यान फसलं जाणं, फसवलं जाणं, मिसगाईड होणं, गोष्टी तुम्हाला वाटतील की गोष्टी तुमच्या फेवरमध्ये आहेत आणि नेमक्या चुकणं आणि त्याच्यामध्ये फसलं जाणं, अशा प्रकारचा ट्रॅप, अशा प्रकारच्या जाळ्यात तुम्ही अडकू शकता. काळजी घ्या. रवी राहूची युती साधारण 17 तारखेला होणार आहे. तुमच्यासाठी अतिशय अशुभ फलदायी असणार आहे. मात्र इथे एक गोष्ट आहे की ज्या व्यक्ती धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये आहेत त्यांना तसं पाहिलं तर हा संपूर्ण महिना चांगला आहे किंवा संपूर्ण महिन्यामध्ये त्यांना काही चांगले अनुभव, धार्मिक आध्यात्मिक अनुभव येतील. परंतु सांसारिक जीवन जगणारे ज्या व्यक्ती आहेत मेष राशीच्या, त्यांच्यासाठी गोष्ट तेवढी सोपी नाही आहे या महिन्यामध्ये. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला रवी आणि नेपच्यूनची युती होणार आहे तुमच्या व्ययस्थानामध्ये. ही तशी पाहिजे आत्ता सांगितल्याप्रमाणे धार्मिक आध्यात्मिक अनुभवासाठी खूप चांगली आहे. परंतु वैवाहिक जीवनाकरता किंवा जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याकरता ही रवी नेपच्यूनची युती आहे जी की 19 तारखेला होणार आहे, शुभफलदायी नसेल. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनची युतीसुद्धा व्ययस्थानात होणार आहे आणि त्यामध्ये शुक्र वक्री असणार आहे. तर वैवाहिक जोडीदारच्या आरोग्यासंदर्भात असे काही त्रास होतील की ज्याचं रिझनिंग होणार नाही. याचप्रमाणे तुमच्या इन्व्हेस्टमेंट या दरम्यान चुकू शकतील. काही आर्थिक झटकेसुद्धा लागू शकतील. जर का तुम्ही एखादी गोष्ट किंवा आर्थिक संदर्भातले व्यवहार हे रिस्क घेऊन घेतलेले असते तर या संदर्भात त्रास होण्याची शक्यता जास्त राहील. थोडंसं ट्रान्सपरंट नाकासमोर चालणं फार गरजेचं राहील. या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती 13 तारखेला आहे आणि अमावस्या ही परत तुमच्या व्ययस्थानामध्ये 29 तारखेला आहे. तर अमावस्या आणि पौर्णिमेदरम्यान रविचंद्राचं आकर्षण थोडंसं जास्त असतं. या महिन्यामध्ये तुमच्या राशीला थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. खास करून अमावस्येच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कुठल्याही क्षेत्राशी संबंधित जरी असले तरी घेऊ नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता जास्त आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिना हा जो महिना आहे हा तुमच्यासाठी परीक्षेचा कालावधी आहे. तसं पण पाहिलं तर हा परीक्षेचाच कालावधी आहे. परंतु मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा खास करून दिसून येईल. कारण व्ययस्थानात होणारे हे बरेचसे ग्रहयोग आहेत हे तुम्हाला मानसिकदृष्ट्या तणावामध्ये घालू शकतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या राशीचा स्वामी आहे मंगळ, तोचं तृतीयात भ्रमण करतो. त्याच्यामुळे फिरणं वगैरे जास्त म्हणजे मानसिक आणि शारीरिक दोन्हीसुद्धा तणाव या दरम्यान जास्त जाणवतील. थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या. गोष्टी शांतपणे करा. तुमची जी राष्ट्राची स्टडी आहे आव्हानं घेणं आव्हानं देण्यामध्ये पटाईत आहे. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. परंतु आउट ऑफ द वे जाऊन काही गोष्टी करू नका. तर मित्रांनो हे होतं मेष राशीचं मार्च 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.